नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास। इस वक्त की बड़ी खबर ये है, विरार पुलिस स्टेशन अब तक छोटी बड़ी आपराधिक घटनाओं के लिए यही आना पड़ता था, परंतु स्टेशन के नजदीक होने के चलते व सामने महानगर पालिका भी अगल बगल में मार्केट होने के चलते यहाँ पार्किंग के लिए असुविधा थी। साथ ही साथ पुलिस कर्मियों को भी जगह कम होने के चलते असुविधा होती थी, जिसके चलते विरार स्टेशन के समीप नारंगी बाईपास के पास एक नए विरार पुलिस स्टेशन का उद्घाटन किया गया। यह उद्घाटन मीरा भाईंदर वसई विरार पुलिस कमिश्नर मधुकर पांडेय के हाथों रिबन काटकर किया गया। इस अवसर पर भारी तादाद में विरार पुलिस स्टेशन के अलावा वसई विरार के कई पुलिस स्टेशनों के पुलिस कर्मी उपस्थित रहे। नई ताज़ा खबरों के लिए बने रहे एक्टिव न्यूज में के साथ। चैनल पर नहीं हो तो चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें। अभी के लिए इतना ही, नमस्कार। सर, काय सांगाल, विरार पोलीस स्टेशनच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे, कसं बघताय याच्याकडे? उद्घाटन झालेलं आहे, परंतु योगायोगाने जास्त पाऊस आता सुरू झालेला आहे, परंतु आपल्यासाठी फार आनंदाची बाब आहे। विरार पोलीस स्टेशनची जी आपली इमारत जी होती ती अपुरी होती आणि बरेच दिवसापासून अशी लोकांची आणि आपले जे पोलीस अधिकारी कर्मचारी सगळ्यांची मागणी होती। त्यासाठी आपण एक DPTC मधून काही निधी घेतलेली आहे आणि विरार पोलीस स्टेशनचा अत्यंत चांगली वास्तू तिथे बांधली जाणार आहे। त्यापुरता जोपर्यंत तो बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण इथे पोलीस स्टेशन एक बांधलेलं आहे आणि या पोलीस स्टेशनचा आज इथे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। जेव्हा तो पोलीस स्टेशन तिकडच्या त्याचं बांधकाम पूर्ण होईल तर आपण परत तिकडे शिफ्ट होणार आणि मग या ठिकाणी ACP विरार आणि त्यांचा जो कार्यालय आहे तो इथे येणार आहे। असाच आपला पूर्ण मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयामध्ये सर्व अशी प्रकारची लोकांना एखादा पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर ते एखादा चांगला कार्यालयात आलेले आहेत अशी त्यांना माहिती, अशी त्यांना जाणीव झाली पाहिजे। आणि त्याचप्रमाणे आपले जे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना काम करताना की आम्ही एखादा कुठला चांगला कार्यालयामध्ये काम करतो असा एक गुड वर्किंग एन्व्हायरमेंट असं त्यांना फील झालं पाहिजे, म्हणून आम्ही या ठिकाणी आज हा कार्यक्रम केलेला आहे। संतोष भवनचा एक विषय प्रलंबित आहे, संतोष भवन पोलीस स्टेशनचा। संतोष भवन पोलीस स्टेशनचा आपण प्रस्ताव पाठवलेला आहे, त्याच्यामध्ये काही क्वेरी आलेली होती ती आपण परत केलेली आहे। मला असं वाटतं की या वर्षात संतोष भवन पोलीस स्टेशन सुरू होईल।